मैं ग्वालियर मध्य प्रदेश से हूँ एंड Yes, सेशन sir. बहुत अच्छा रहा। Thank you so much. मेरे साथ दो तीन वो थे, क्या नाम है, क्वेरी थी। एक तो जैसे टैक्स का क्या इम्प्लीकेशन है, जैसे अगर ये फार्मिंग में है तो क्या ये टैक्स में एग्जेम्प्टेड है इसकी ये हम जेम्स आप ज्वेलरीज में आते हैं तो टैक्स एप्लीकेबल है। जीएसटी वगैरह लगता है और आप कौन से स्लैब में आते हो तो आपकी सीए आपको उसके लिए गाइड करेंगे। ये जीएसटी एप्लीकेबल है। अच्छा, जैसे इसको फार्मिंग के अंदर आएगा तो ये जैसे बाकी फार्मिंग है, जैसे मैं ड्रैगन फ्रूट की फार्मिंग कर हम्म वो तो एग्रीकल्चर प्रोडक्ट है। ये एक्वाकल्चर में हम जो कर रहे हैं वो जेम्स एंड ज्वेलरीज में है। तो हमारा जो हम लोग प्रोप्राइटर या फिर हम लोग प्राइवेट लिमिटेड आती है तो हमें एज ए मैन्युफैक्चरिंग का कोड मिलता है। तो ये टैक्सेबल है। अच्छा, ये टैक्सेबल है। बहुत अच्छा टैक्सेबल थैंक यू। है। कैसे रहा सेशन के सर? बहुत बढ़िया रहा सर, मजा थैंक यू आया। सो मच। थैंक यू। थैंक यू Yeah, take care. Pretty good. सर। सर ऐसा कोई आज तक डाउट नहीं है, लेकिन सर ज्वाइन करने से पहले आपके यहाँ पे विजिट कर सकते Yes, हैं। you can sir. आप विजिट करिए, आइए, देखिए, समझिए, एक दिन रहिए, एक दिन 7 दिन रहिए, तभी तो समझ में आएगा कि कैसे को फॉर्मेट किए जाते हैं। बट सिल्वर मेंबरशिप ठीक है में सर, थैंक यू। मैं बेनिफिट्स रहेगा आपके लिए। सिल्वर मेंबरशिप लिमिटेड रहेगा। क्या बोल रहे हैं सिल्वर मेंबरशिप का जो फॉर्मेट है सर? वो ये सब कोई इशू लिमिटेड। नहीं है उसका। या थैंक यू। थैंक यू सो मच फॉर कमिंग। यस सर, यस। या थैंक यू। थैंक यू। हाउ वाज द सेशन? सेशन कैसा था? वेरी गुड सर। हैड मैनी डाउट्स जो क्लियर हो गए। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। यू आर फ्रॉम सर? थैंक यू सर, थैंक यू। या सर अहिल्या नगर, अहिल्यानगर से। अहमद नगर, इट्स नियर पुणे। Pune, it's near to me. Great, great. Thanks a lot for connecting. थैंक यू सर। Yeah, take care. Bye. यस सर। Hello, sir. How are you? I'm good, sir. Great, great to see you, sir. Yes. How was the session, sir? Session was very good, sir. Okay. It was much informative. It more or less, it's not a webinar. It's more than webinar and less than training session. It's in between that. सर ये जो हमने पीस पे किया है, Okay. इट्स आई थिंक 100 times हमने कुछ गेन किया है नॉलेज Thank इसमें you so much. वेबिनार Thank में. you so much. Really, really thanks a lot. That is a actually achievement. हमारी वही अचीवमेंट है कि आपके ये वर्ड्स मैटर कर रहे हैं। ये हम जो डिलीवर कर रहे हैं वो सही जा रहा है। मतलब जो विजन लेके लेके मोर पीपल आर कमिंग इन फिशरी एक्वाकल्चर में आने चाहिए, साइड बिजनेस करके लोग लेके जाने चाहिए। तो क्लैरिफिकेशन करने का इंटेंशन यही था। थैंक्स अ लॉट सर। ग्रेट। तर मला विचारायचं होती की याच्यामध्ये मिनिमम आपण 500 शिफ्ट वगैरे इन हाऊस वगैरे प्रोजेक्ट करू शकतो. हां, तर करू त्याचं शकता. 250 पासूनही करू पेमेंट शकता. कसं राहील? त्याचं 250 पेमेंट पासूनही. कसं राहील? सॉरी. त्याचा पीएनएल कसा राहील? जर तुम्ही 500 शिपांचा करताय, 500 पैकी सपोज एक्झाम्पल 250 शिप्स सर्व्हाइव्ह करताय. तर 250 शिप मध्ये 500 तुमचे पर बनतील, एक शिप मध्ये 2. आणि मिनिमम 3,000 कॅरेटचा जर मोठी बनला, तर 500 इंटू 3,000 जर आपण करतो, तर तुमचं जवळपास एक 15 लाखाचं प्रॉफिट येते ते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सर कॉस्ट ऑफ म्हणजे कटिंग बाकीचे चार्जेस वगैरे काय काय राहणार? त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला ना त्याच्यामध्ये काय काय कॉस्टिंग आहे, तुमची सेटअप कॉस्टिंग, ऑलरेडी सेटअप कॉस्टिंग तुम्ही सगळी दिली. 500 शिपांसाठी किती आहे, 200 साठी किती आहे, तेवढी ती मायनस होते. आणि जो सेटअप कॉस्ट आहे तो पीएनएल मध्ये नाही कॅल्क्युलेट होत, कारण तो कॅरी फॉरवर्ड होतो. नेक्स्ट टाइम तुम्हाला तो पुन्हा यूज होतो ना. मग तुम्हाला हो. छोटे मोठे मेंटेनन्स, फिल्टरचं मेम्ब्रेन चेंज करणं किंवा स्क्रीन खराब झाली, फीडिंग कॉस्ट सुद्धा ही मायनस होते. कारण ट्रेनिंग आपण काय करतो, तुम्हाला फीड जे आहे या पुऱ्या वेबिनार मध्ये फीड बनवणं शिकवतो तुम्हाला. आम्ही विकत नाही. मग तुम्ही आता एक्झाम्पल प्रोजेक्ट लावलात. आता आम्ही ट्रेनिंग चालवतोय, आम्ही इन्स्टिट्यूट चालवतो, तर बरेचसे लोक काय करतात, तुम्हाला फक्त सांगतात स्पिरुलिना, क्लोरेला मिक्स आहे, बनवायचं शिकवत नाही. मग तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट लावता तेव्हा 2 वर्ष तुमच्या ते त्यांना विकत घ्यावं लागतं. इथे सह्याद्री सर सोबत जेव्हा तुम्ही जोडता, त्यावेळी ते तुम्हाला बनवणं शिकवलं जातं, जेणेकरून तुमचा फीडिंग कॉस्ट हा झिरो होतं. सगळ्यात जास्त कॉस्ट तो असतो. मी जेव्हा जेव्हा सिल्वर मेंबरशिप घ्याल तेव्हा भरपूर असे बेनिफिट्स आहेत, जे मला इथे सांगता सुद्धाही नाही आले, जे तुम्हाला कनेक्ट. आणि आज बघा ना, बरेचसे लोक आमच्याशी जुळलेले आहेत. जवळपास 140च्या वरती लोक जुळलेले आहेत त्या पुऱ्या वेबिनारमध्ये. वेबिनार फॉर्मॅटमध्ये, ट्रेनिंग फॉर्मॅटमध्ये, ग्रुप फार्मिंगमध्ये, इंडिव्हिज्युअल फार्मिंगमध्ये, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लोक जुळलेले आहेत. नक्की तुम्ही या, आपण आणि करू शकतो. ग्रुप ग्रुप फार्मिंग मध्ये त्याच्याबद्दल सर सांगितलं नाही ग्रुप म्हणजे. फार्मिंगचं आता कसं आहे, ही पहिली स्टेज आहे वेबिनार. सेकंड स्टेज तुमची ट्रेनिंग आहे. आणि मग थर्ड स्टेज मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअलला जाऊ शकता, ग्रुपला जाऊ शकता.
ग्रुप अजून सिक्युअर होतं, पण ते आताच सगळं सांगायचं म्हणजे सगळंच भेटायला लागलं तर लोकांना तेवढं जायची सोप नाही. दॅट इज देअर ऍक्च्युली. म्हणून एकदा ट्रेनिंगला आला माणूस तर त्याला ती ऑपॉर्च्युनिटीज भेटते की हा ग्रुप काही जाऊ शकतो, ते आणखी इझी होऊन जाते. चालेल, थँक्स अ लॉट फॉर कनेक्टिंग सर. नाही सर, धन्यवाद. सेशन खूप चांगलं होतं सर. मी जस्ट रजिस्टर्ड केलं, नॉट फॉर दिस मंथ बट नेक्स्ट मंथसाठी 14-15. सो लुकिंग फॉरवर्ड. हां, so, मग तेच बाकी डाऊट्स सर क्लिअर झाले. आय थिंक मी पोहोचेपर्यंत तोपर्यंत डाऊट्स बरेच क्लिअर झाले. क्लिअर होतील. आणि आणि माझा नंबर दिलाय, सुनीलजीचा नंबर आहे. सो ते सुद्धा प्रॅक्टिकल सेशन्स मधून तुमच्यासारखे क्लायंट होते, वेबिनार अटेंड करून आता ते आमच्या टीम मध्ये काम करतात. तर ती एक जर्नी तुम्हाला बघा त्यांच्याकडून एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. सुनीलजी ऑल्सो ॲज अ पार्ट ऑफ दी सह्याद्री, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. माझा नंबर आहे, काही पडत असेल तर मला कॉल करा. कॉम्पिटिशन स्टेट ट्रॅव्हलिंग कुठून येणार सर तुम्ही? इट्स फ्रुटफुल. आणि सेशन ऍक्च्युली असेच 4 तास किंवा 2 तास इथेच स्क्रोलिंग करण्यापेक्षा हे थोडं फ्रुटफुल राहिलं. आणि जे पॉझिटिव्ह पाहिजे होतं ते बऱ्याच सेशन्स मध्ये जसे प्रिव्हियस पार्टिसिपंट्सने सांगितलं, इट्स मोर दॅन ट्रेनिंग अँड लेस दॅन ट्रेनिंग अँड मोर दॅन वेबिनार, लाईक मिडल ऑफ समवेअर. ते खूप चांगलं होतं. हां ती मोनोपोली ठेवलीच नाही, हां सर, नाही तर मग पीपल कांट जॉईन दॅट पर्टिक्युलर बिझनेस. करेक्ट सर. क्लिअरिटी खूप छान मिळाली सर. आणि दॅट्स वाय लेट्स सी. सिल्वर मेंबरशिप प्रोग्राम. हां सर, बाय सर, ठीक आहे. मला फक्त डाऊट हा होता की याच्यामध्ये टोटल कॉस्टिंग किती येणार आहे प्रोजेक्टसाठी, आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी किती असणार, आणि कॉस्टिंग तुम्हाला 80,000ची येते. मॅक्सिमम तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी. एक चांगला प्रॉफिटेबल कसं असतं बिझनेस मध्ये, आपण पीएनएल बेसवर करतोय किंवा R&D करतोय किंवा पायलट प्रोजेक्ट करतोय, दॅट इज देअर. जर हा. प्रॉफिटेबल बिझनेस करायचा असेल तर 2,000 शिपांचा ऍटलीस्ट प्रोजेक्ट टाकायला. तर 6-6.5 लाखाची कॉस्टिंग येते. आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर 60-70 लाखापर्यंत रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आफ्टर 2 इयर्स. म्हणजे सुरुवातीला आपल्याला समजा जर हा प्रोजेक्ट टाकायचा असेल छोट्या प्रमाणामध्ये, तर साधारणतः 7 ते 10 लाखापर्यंत होऊन जाईल. 7 ते 10 लाखामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला देते. गव्हर्नमेंट पीएमईजीपी थ्रू 50 लाखापर्यंत तुम्हाला फंडिंग करते. 50 लाखापर्यंत करते. पण ओके. त्याचं एक फॉर्मॅट आहे, ते कसं अप्लाय करायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सबमिट करायचा. ऑलरेडी आम्ही 7-8 लोकांना करून दिलेलं आहे. रिसेंटली ओके. 2 CRचे 2 प्रोजेक्ट केलेले आहेत. हा. सो ते आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं. सो वी आर गोइंग टू गाईड यू की कशा पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट पासून सगळं बनवून आम्ही देतो, कॉस्टिंग बनवून देतो तुम्हाला. परत माझं क्वेरी हे आहे की यासाठी जे टेम्परेचर जे रेग्युलेशन करावं लागत असेल, वॉटरचं क्वालिटी वगैरे जे रेग्युलेट करावं लागतं, म्हणजे ज्या काही त्याला ऑप्टिमम कंडिशन्स पाहिजे आहे त्या कंडिशन्स त्याला बरोबर पुरवण्यासाठी म्हणून ज्या काही आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्था करावं लागणार, तर त्याचं कॉस्टिंग पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार. इन्क्लूड असं आपण नॅचरली करतो हे सगळं. अच्छा, नॅचरली करायचं आहे. मग त्याची कॉस्टिंग खूप कमी होते. आता तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे, आता हा जो तुमचा प्रोजेक्ट चाललेला आहे सह्याद्रीला, तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, राईट? आनंदगडला. इथे टेम्परेचर हायर साईडला असते. आता 36 आहे आणि आपल्याला पर्ल फार्मिंगला 20 ते 30 लागतं आयडियल. बेस्ट 23 ते 25. मग हे मेंटेन करून चालतो आपण. पण ते तुमच्याकडे तरी कमी आहे. 36 म्हणजे कोकण साईडला तरी कमी आहे. आम्ही चंद्रपुरामध्ये असतो, चंद्रपूरचं टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे, 48 पर्यंत जातं कधी कधी. मग त्याच्यामध्ये कसं करणार असं नाही होतं. कसं असतं पाण्याचं आहे ना, आपण जसं बोलतो ना, सकाळी बऱ्याच लोकांना असं वाटतं की सकाळी पाणी थंड असतं आणि दुपारी गरम असतं. असं मुळीच नसतं. सकाळी पाणी गरम असतं, दुपारी थंड असतं. नॅचरल क्लायमेटिकल कंडिशन मध्ये ठेवलं तुम्ही, एका टाकीमध्ये भरलं तर ते गरम होणार. ओके. नॅचरल क्लायमेटिकल कंडिशन मध्ये बायोसायकल एक असतं. ज्या शीप आहेत त्या मातीमध्ये राहतात. आता पूर्वीच्या काळामध्ये फ्रीज नव्हते लोकांकडे. लोक मटक्यामध्ये पाणी भरून राहायचे, कारण मटक्यामध्ये पाणी थंड राहतं. आपण ऍक्च्युअली आपला जो HRS सेटअप आहे त्याच्यामध्ये मातीचा इस्तेमाल करतो. एक विशिष्ट प्रकारची माती आहे ती इस्तेमाल करतो, यूज करतो. त्यामुळे काय होतं, जे क्लायमेटिकल कंडिशन आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन, टेम्परेचर आणि टँकच्या याच्यामध्ये खूप फरक पडून जातो. ओके. आणि ते सुद्धा तुम्ही ते मेंटेन करण्यासाठी मदत करता. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला, सपोज एक्झाम्पल, तरी सुद्धा नाही मेंटेन होत आहे, मग ॲक्वा चिलर्स येतात. ओके. आणि पाणी जर कमी असेल तर ॲक्वा हीटर येतात. असं खूप सारं आहे, खूप सारे आहे त्याच्यामध्ये. ओके. करता येते, कंट्रोल करता. ओके. आणि त्यासाठी जागा किती लागते? शेतामध्ये करावं लागतं हे? शेतामध्ये करू शकता तुम्ही, इन हाऊस घरामध्ये करू शकता. 3.5 बाय 6 फुटामध्ये करू शकता. तुमच्या एखादा बेडरूम आहे, बाल्कनी आहे, छत आहे.
ओके. बाहेर तुम्ही घराच्या बाहेर जर पाठीमागे जागा आहे किंवा एखादं शेत आहे तिथे पण शेडिंग वगैरे जर आउट प्रोजेक्ट करताय तुम्ही आउटर प्रोजेक्ट करता शेड वगैरे करावं लागलं किंवा मग ऊन डायरेक्ट इंट्रोड्यूस त्याचं अल्गी मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होते. अल्गी मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस झाली तर अल्गी एक प्रकारचं प्लांट आहे. तर हे काय करतं दिवसभर फोटोसिंथेसिस प्रोसेस करतं नाईटला कार्बन रिलीज करतं आणि कार्बन जेव्हा पाण्यावर रिॲक्ट करतं तर कार्बनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. मग पीएच जो आहे तो ऍसिडिक लेवलकडे जातो. म्हणून त्याला शेडिंग करणं आणि कंट्रोल फिडिंग देणं कंट्रोल टेम्परेचर करणं दॅट इज पॉसिबल. आमच्या वेबिनारमध्ये आणि ट्रेनिंगमध्ये आम्ही हे आवर्जून सांगतो की मोती बनवायचं काम शिप करते आणि आम्ही मिळून तिला सर्व्हायवल देतो म्हणजेच तुमचा सेटअप. ओके ओके. त्याच्यामध्ये आपण पीएच अमोनिया टीडीएस टेम्परेचर हे सगळं मेंटेन करतो. आणि हे शिप तुम्ही प्रोव्हाइड करता? येस वी आर गोइंग टू सपोर्ट यू. आम्ही प्रोव्हाइड नाही करत कारण ऑलरेडी खूप जास्त आहे. तुमच्यासाठी आमच्यासारखे लोक जे कनेक्टेड आहेत त्यांना त्यांच्याकडे त्याची अवेलेबिलिटी आहे मग त्यांना ते काम करतो ते लोक लेबर कॉस्ट वगैरे करतो तुम्हाला प्रोव्हाइड. आणि हे सध्या शिप जे प्रोव्हायडर आहेत ते कुठल्या सिटी मधनं आहेत अवेलेबल? मल्टिपल महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आग्र्याला पोहोचवलेत आम्ही म्हैसूरला पोहोचवलेत आम्ही मंगळूरपर्यंत पोहोचवलेत. नाही महाराष्ट्रामधनं कुठल्या सिटी पासून आहेत अवेलेबल? महाराष्ट्रामध्ये आपलं हे माणगाव झालं किंवा त्यानंतर आपलं नांदेड झालं किंवा पुणे झाले किंवा अजून एक ज्याला सुरत आहे आपली बऱ्याच ठिकाणापासून अवेलेबिलिटी आहे. ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. ओके थँक्यू. येस.